येशू एका भूतग्रस्त मनुष्याला व आजारी स्त्रीला बरे करतो। एका दिवशी येशू आणि त्याचे शिष्य जहाजामध्ये बसून समुद्राच्या पलीकडे गरसेकर राहत असलेल्या ठिकाणी गेले। त्या आवारात पलीकडे गेल्यावर एक भूतग्रस्त माणूस येशूकडे पळत आला। हा माणूस एवढा शक्तिशाली होता की तो कोणताच माणूस त्याला ताब्यात करू शकत नव्हता। लोकांना त्याचे हात व पाय साखळीने बांधलेले होते, पण त्या साखळ्या तो तोडून टाकत होता। तो माणूस कबरांमध्ये राहत होता। तो रात्रंदिवस मोठ्याने ओरडत होता। तो अंगावर कपडे घालत नव्हता व आपले अंग दगडाने ठेचून घेत होता। जेव्हा तो माणूस येशूकडे आला तेव्हा येशू जवळ येऊन गुडघे टेकले व येशू त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, या माणसातून बाहेर निघ। भूतग्रस्त माणूस मोठ्याने ओरडला, परात्पर देवाच्या मुला येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? कृपा करून मला त्रास देऊ नका। तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला म्हणाला, भूताला विचारले, तुझे नाव काय? तो म्हणाला, माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत। ते दुष्ट आत्मे येशूला विनंती करू लागले की कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नको। शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चरत होता, म्हणून दुष्ट आत्म्याने विनंती केली की आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवा। येशू म्हणाला, जा। तेव्हा दुष्ट आत्मे त्या माणसातून निघून डुकरांच्या कळपात शिरले। तेव्हा त्या डुकरे कड्यावरून खाली पळत गेली व समुद्रात पडली व डुबून मरण पावली। त्या कळपात जवळपास 2000 डुकरे होती। हे बघून डुकरे पाळणारे पळत जाऊन गावात गेले व त्यांनी झालेला हा सर्व प्रकार व येशूने काय काय केले हे प्रत्येकाला सांगितले। तेव्हा गावातील लोकांनी येऊन त्या भूतग्रस्ताला पाहिले। तो शांत होता व त्याच्या अंगावर कपडे होते व तोही आपल्यासारखा सर्वसाधारण वागत आहे असे त्यांनी पाहिले। हे बघून लोक फार घाबरले व त्यांनी येशूला त्या गावाला सोडून जाण्यास सांगितले। तेव्हा येशू जहाजामध्ये बसून जाण्यासाठी तयार झाला। पहिले भूतग्रस्त असलेला माणूस येशूच्या बरोबर येण्यासाठी विनंती करू लागला, पण येशू त्याला म्हणाला, नाही, तू आपल्या घरी जा व आपल्या मित्रांना व परिवाराला सर्व सांग की देवाने तुझ्यासाठी काय केले व तुझ्यावर कशी दया दाखवली। तेव्हा तो माणूस निघाला व देवाने त्याच्यासाठी काय केले आहे याची साक्ष तो प्रत्येकाला सांगायला लागला। हे सर्व ऐकणारा प्रत्येक माणूस नवल करत होता व थक्क झाला। येशू त्यानंतर पलीकडे परत आला। तो तेथे पोहोचल्यावर लोकांची मोठी गर्दी त्याच्या आजूबाजूला झाली व ते त्याच्यावर पडायला लागले। त्या लोकांमध्ये 12 वर्षापासून रक्तस्रावापासून पिडलेली असलेली बाई होती। तिने आपलं सर्व काही वैद्याला लावले होते, तरी पण ती बरी झाली नव्हती, तर तिची परिस्थिती अजून नाजूक झाली होती। तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले होते आणि ती म्हणत होती, मला विश्वास आहे की मी केवळ येशूच्या कपड्याला स्पर्श केला तरी पण मी बरी होईल। म्हणून तिने येशूच्या मागे जाऊन त्याच्या कपड्याला स्पर्श केला। तिने कपड्याला स्पर्श करताच तिचा रक्तस्राव थांबला। ताबडतोब येशूला समजले की त्याच्या शरीरातून शक्ती निघाली आहे, म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हटले, मला कोण स्पर्श केला? शिष्यांनी येशूला सांगितले, लोकांची इतकी गर्दी आहे व ते तुम्हाला चेंगरीत आहे, तर तुम्ही कसं काय म्हणता की मला कोणी स्पर्श केला? त्या बाईने घाबरत घाबरत येशू पुढे जाऊन म्हणाली, मग तिने काय केले व ती कसं काय बरी झाली ते त्याला सांगितले। येशू तिला म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा।